मायक्रोफोनवरती संदीपजी बोराडे. त्यानंतर आमचे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण आमचे स्कोरर आम्हाला सांगतील. सचिन या मॅच मधली महत्त्वपूर्ण विकेट होती. मोहन पारदीची ज्यानं विकेट मिळवली आणि तिथून मॅचला कलाटणी मिळाली, तो गुरनाथ ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एक षटक त्यांना हाताळलं, एक धाव देत 3 विकेट त्यानं मिळवल्या. तो गुरनाथ ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हॅलो. येस, थँक्यू योगेश. रूप तुझे वंदिन्या सहज शब्दांचे सजले, मुखी तुझे नाम आले, हात चरणांशी झुलले, भक्ती तुझी करण्या देवा आज सर्वांग स्फुरले. श्री गणेशाच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होता. हिंदवी स्वराज्याचे तीनही संस्थापक राजमाता जिजाऊ, राजे शिवछत्रपती व राजे शंभू यांना मानाचा त्रिवार मुजरा करतोय. तमाम क्रीडा रसिकांची, खेळाडूंची, मान्यवरांची रजामंदी समजून आजच्या समालोचनाची सुरुवात करतोय. अर्थातच आदिवासी KPL अर्थातच कर्जत प्रीमियर लीगचा थरार आहे मित्रांनो. आणि खरं म्हणायला गेलं ना तर आता तुमच्यासाठी हा आदिवासी शब्द वापरणं फार चुकीचं ठरेल. कारण एकीकडे जर पाहायला गेलं ना की भल्या भल्या ढाण्या स्पर्धांना लाजवेल अशी स्पर्धा असते. आणि मी नेहमी म्हणतो की या प्रीमियर लीगमध्ये एक शिस्तबद्धता जरूर पाहायला मिळते आहे. सामना जरूर रंगला जातोय. आपण मैदानाकडे जरूर वळणार आहोत. स्वप्नील इलेबान आणि त्याच्या विरोधात वर्धना पायल इलेबान. सुंदर गोलंदाजी, पहिल्या बॉलवरती एक आक्रमक पवित्रा बॅटरचा पाहायला मिळाला होता. मनीषाचा एक सुंदर गॅप दिली होती डीप एक्स्ट्रा कव्हरमधून. त्याच्यानंतर गोलंदाज राजन फार चांगली गोलंदाजी करतोय. ईट का जवाब पत्तर, टी फॉर टॅट आणि जशाच तसं दिलं गेलेलं हे उत्तर पाहायला मिळतंय. ज्याच्या बॅटमधून चौकार आला त्याच बॅटरला परतीचा प्रवास करण्यासाठी भाग पाडलाय. मागच्या मॅचकडे जरा इन्व्हॉल्व होणार आहोत आपण, कारण सह्याद्री वॉरियर्स आणि शिवशक्ती 11 मध्ये जबरदस्त एक काटेकी टक्कर पाहायला मिळाली. पहिल्या 2 षटकांमध्ये सह्याद्री वॉरियर्सने हा सामना आपल्या खिशात टाकण्याची संपूर्णपणे जबाबदारी घेतली होती. परंतु त्याच्यानंतर गोलंदाजी मार्कवरती सचिन केवारी नावाचं वादळ मैदानात आलं आणि या सचिन केवारीने मॅचला आपल्याकडे झुकवण्याचा एक प्रयत्न जरूर केला. आणि त्याच्यानंतर महत्त्वपूर्ण विकेट होती ती मात्र मोहन पारदीची. जर शेवटपर्यंत टिकले असते तर मला वाटतं या 21 ते 22 धावाच्या शेवटला पाहिजे होत्या त्या सहजरित्या मोहन पारदीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या असत्या. असे बरेचसे सामने आपण मोहन पारदीचे पाहिलेले आहेत. परंतु यावेळी कौतुक करेल ते राजन या गोलंदाजाचं. अफलातून गोलंदाजी चालू आहे सध्या. हे मैदान मी तर म्हणेल गोलंदाजांसाठी लाभदायक ठरलंय की काय, हा एक प्रकार मागच्या मॅचपासून आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती राजन पुन्हा एकदा सज्ज झालाय. राईटम ओव्हर द विकेट. चांगला फटका यावेळी हवाई सफर आगे बॉल खाली क्षेत्ररक्षक, कोणतीही चुकी नाहीये. दुसरा हदरा दिला जातोय. बॅक टू बॅक दुसरा हदरा. डीजे तुमच्या मल्ल्याचा फार मोठा इतिहास आहे. ऑन हॅट्रिक, अगदी मी तर म्हणेल मगाची हॅट्रिक सुद्धा पाहिली. मगाच्या सामन्यामध्ये साचेबद्ध गोलंदाजी मी तर म्हणतोय. जसं मी म्हटलं होतं की हे मैदान अतिशय गोलंदाजांसाठी लाभदायक ठरतंय की काय, असा प्रकार मैदानात आहे.
खरं म्हणायला गेलं तर सोमनाथजी वाघमारे असतील, त्याच्यानंतर बरेचसे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचं कौतुक जरूर करेल, कारण एकीकडे जर पाहायला गेलं ना तर अगदी उन्हाचा तडाखा आहे आणि अशा परिस्थितीत डिसेंबर एंड ज्याला म्हटलं जात आहे तिथे मात्र थोडी तफावत एक एनर्जी लेवल तुमच्या शरीराची जाणवते आणि त्याच्यानंतर मात्र मैदानात टिकून राहणं फार गरजेचं असतं. अशा परिस्थितीत आयोजन करणं तितकं जिकरीचं होतं आणि जरूर आपण जर पाहायला गेलं तर सातत्याने आता ही या स्पर्धेला लीड करताना दिसून आलेले ते आमचे साथी समालोचक योगेशजी ढोले, राकेशजी वाघमारे वैजनाथ, डीजे मास्टर आपण या. चांगला बॉल यावेळी स्टॅटिक लेंथ लाईनची गोलंदाजी ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय गोलंदाजाचा आणि त्याच्यानंतर निर्धावची सांगता यावेळी तो करताना दिसून येत आहे. सुसज्ज मैदान आहे आपण पाहतोय, अगदी ही KPL दिमागात पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल पुढ्यात फेकला होता, बॉलला सन्मान दिलाय बॅटरने, परंतु तितका सन्मान एक निराशाजनक पाहायला मिळत होता. अगदी सॉफ्ट डिलिव्हरी द्यायची होती, परंतु इथे घडलं वेगळाच, फटका फसला होता आणि त्याच्यानंतर इथे रनआउटच्या स्वरूपात या बॅटरला परतण्याची शक्यता दाट होती, परंतु इथे चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळालं. एक धाव धावफलकावरती येईल. एका धावेच्या मदतीने मागच्या 3 बॉलपासून जी धावसंख्या थांबली होती तिला मात्र पुढे ब्रेक मिळत नाहीये, परंतु इथे मात्र 5 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 बॉल 2 विकेट आणि 5 धावा धावफलकावरती आहेत. नॉकआउट राऊंड आहे. अगदी मी तर म्हणेल खरंय आजचा जवळजवळ 1:15 झाला आहे आणि त्याच्यानंतर हा नॉकआउटमधला तिसरा सामना चालू आहे, म्हणजे जवळजवळ 5 वाजेपर्यंत तुमची फायनल ही आरामात संपुष्टात आलेली असेल. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. पुन्हा एकदा फटका फसत होता, कडा घेऊन बॅटला मात्र बॉल स्पर्श करत थर्डमॅन रिझन मधून रवाना झाला. इथे येतोय चौकार आणि या 4 धाव्यांच्या मदतीने पहिल्या मॅनेटरी पॉवर प्लेच्या षटकाची आपल्याला जमत नाही, असं आहे. असो, तुमचं चालू द्या, जोपर्यंत होईल तोपर्यंत ठीक आहे, कारण आजचा शेवटचा दिवस आहे, मजा तर घेतली पाहिजे ना. आणि त्याच्यात आमचे डीजे मास्टर इतके शांत बसले तर मग कठीण काम आहे. चालू द्या, तुमचं होऊ द्या, सगळं झाल्याच्या नंतर आपण बोलू. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 9 आकड्यावरती. पहिल्या बॉलवरती चौकार आल्याच्या नंतर असं वाटलं होतं की बॅटिंग करणाऱ्या टीमची धावसंख्या फार उत्तुंग पाहायला मिळेल, परंतु त्याच क्षणाला अशी काही जादुई कांडी मैदानात फिरवली राजन या गोलंदाजाने की त्याच बॅटरला मात्र त्याने परतीचा प्रवास करायला भाग पाडला. तो बॅटर होता मनीष. स्वप्नील 11 अर्थातच संघ मालक आहे दिनेश वाघमारे आणि त्याच्या विरोधात मात्र गोलंदाजी करताना दिसतोय माफी असावी वर्धना पायल 11 सुनील भोई. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सुनील. कव्हर रिझनकडे चेंडूला ट्रॅव्हल केलं होतं. 38 सर्कलमध्ये एक चिन्ह मात्र नक्की क्रिकेट खेळत असताना वापरत जा, कारण 38 सर्कलमध्ये घेतली जाणारी एक धावी षटकाराची बरोबरी करत असते आणि अशा वेळी 38 सर्कलमध्ये धावा वाचणं फार जिकरीचं असतंय आणि त्याही मॅनेटरी पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. चांगला फटका ऑन साइड, वाईड इज लॉंग ऑन, बॉल जाईल 1 बाउंस चौकारात. 4 धावा येतील. 4 धावेच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. थेंबे थेंबे तळे साचे असा प्रकार जरूर पाहायला मिळत होता, परंतु या चौकाराने गणित थोडं उंचावलंय, कारण समीकरणाची एक नांदी असते. तुम्ही कॅल्क्युलेट गेम मैदानात ठेवावा लागतो, कारण प्रति षटक तुम्हाला सरासरी राखावी असते आणि ती राखण्याचं काम बॅटरला करायचं असतं. चांगला फटका पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. पॉइंट स्वीपरला पारित केलाय बॉल. येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार. फार चांगले बॅटिंग लाईन सुद्धा पाहायला मिळते. समीकरण पहा कसं आहे, मगाच्या सामन्यात वारंवार तोच उल्लेख आता आमच्याकडून जरूर होईल, कारण सातत्याने आपण पाहतोय ना की जसं अव्वल दर्जाचा क्रिकेटपटू म्हणून ज्याची कर्जत तालुक्यात ओळख आहे, अनेक स्पर्धा कर्जतच्या बाहेर सुद्धा गाजवल्यात, RPLच्या ठिकाणी पाहायला मिळाल, परंतु मोहन पारधीची विकेट गेल्याच्या नंतर एक त्याच्या संघाच्या खेम्यामध्ये ती एक नाराजी पाहायला मिळाली.
कारण मगाचा जो सामना होता अप्रतिम होता. कारण इथे नॉकआउट राऊंडमध्ये आता जो जिंकील तो मात्र या चमचमत्या ट्रॉफीपर्यंत, सोनेरी ट्रॉफीपर्यंतचा प्रवास त्याचा येऊन टेपलेला आहे आणि त्याच ट्रॉफीपर्यंतचा हकदार होण्याची स्वप्न प्रत्येकजण करत असतो. परंतु कधी कधी काय होतं, समोर मोहन पारधी जरूर होता, परंतु त्याच्यानंतर ज्या गोलंदाजाने मोहन पारधीची विकेट घेतली गुरुनाथ, फार चांगलं काम म्हणावं लागेल. कारण गुरुनाथ ज्यावेळी भलाढ्य व्यक्ती आपल्या समोर असते ना, त्यावेळी दोन हात करणं फार गरजेचं असते. मग स्पर्धा असू द्या किंवा व्यावहारिक कोणतंही युद्ध तुमच्या समोर येऊ द्या, त्यावेळी तुम्ही फक्त आत्मविश्वास, जी लढण्याची ताकद आहे ती ठेवली ना, तर समोरचा बलाढ्य व्यक्ती सुद्धा ढासळतो. इथे जाऊया सुनील या गोलंदाजाकडे. घुटना टेक आणि तमाशा देख. स्वतःचा तमाशा व्हायला वेळ लागला नसता, परंतु इथे आउटसाइड द लेग स्टंप. इट इज वाईड कॉल. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती. खेळाडू, तुमच्यासाठी संधी आहे. फक्त अपील तंत्र एकच करू शकतो आणि त्याच्यानंतर पंचांशी उज्जत करण्याचा प्रयत्न करू नका. मी मगाशीच म्हटलंय, आदिवासी प्रीमियर लीग मग आदिवासींची स्पर्धा जरी असली तुमची, तरी शिस्तबद्धता मला नेहमी पाहायला मिळते. चांगला फटका आणि इथे काय घडलंय पहा. हीच ताकद लावावी लागते, परंतु आता मात्र यावेळी काय घडतंय. इथे फलंदाज होईल बाद. परतावं लागेल. फलीची कडा घेऊन सरळ कीपरच्या हातात बॉल आहे, परंतु मी कीपरचं जरा कौतुक करेल. मगाशी थोडे हायपर जरूर वाटत होते, परंतु आता मी कौतुक. कधी कधी काय असतं की एखादा प्लेयर आऊट झाल्याच्या नंतर बॅट फेकून देणं, त्याच्यानंतर मात्र आपल्या पायाने मातीला हे करणं, परंतु मैदानात ज्यावेळी प्रवेश करताना त्यावेळी त्याच मातीला नमस्कार करून जाण्याची पद्धत आहे आपल्यात. आणि त्याच्यानंतर कधी कधी 50 झाल्याच्या नंतर, शतकी केली झाल्याच्या नंतर मात्र त्याच बॅटला आपण मुका घेण्याचा प्रयत्न करतो. हेच तर खरं क्रिकेट आहे आणि याच क्रिकेटच्या माध्यमातून आज आपण मैदानावरती आहोत. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रूमध्ये क्षेत्ररक्षण सजवलंय. कार्पेट पद्धतीने फटका होता, परंतु या क्षणी 5 बॉलचा तरार संपलाय. धावसंख्या मात्र तिथे स्थिरावली आहे, ती मात्र 19 या आकड्यावरती. लास्ट बॉल, सेकंड ओव्हर. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एकच धाव आली आहे. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि 10च्या सरासरीने 20 धावा धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. डीजे मास्टर जरा आता तप्त होऊन आहे सध्या. बाकीच्या प्रेक्षकांना पण गरम करा. अजून 1 मिनिट. चला ठीक आहे. आमचे बाकीचे काही समालोचक सांगतात बाबा, डीजे मास्टरचं ना कॉमेंटेटरचं नातं नवरा बायकोचं असतं, त्याला मी मान्य करत नाही.
जाऊन अगोदरच पंच करण्याचा मनसुबा आखला होता, परंतु ताकद त्या फटक्यात पंचला आली नाही आणि इथे मात्र या 2 धावा कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने धावपळात पुढे सरसावता जाऊन पोहोचलंय ते 22 या आकड्यावरती. 22 रन्स ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न होता. सेम पद्धतीची बॅटिंग लाईन कधी कधी गोलंदाजाला आशावाद निर्माण करत असते, परंतु सध्या गणेशच्या बॅटमधून आलेले तीनही फटके थोडे त्याच्या सेम पद्धतीचा एक अवलंब जरूर दाखवून देत आहेत. परंतु इथे एक धावाले सध्या स्ट्राईक रोटेट झालाय. स्ट्राईकवरती आगे तो मात्र भाऊ आगिवले. आता भाऊ आगिवलेच्या 2 बॉलचा आपण विचार करायला केलं तर पहिला बॉल डॉट आला होता त्याच्यासाठी, त्याच्यानंतर एक धाव त्याने कंप्लीट केली होती, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झालं होतं. आता जसं मनीष आणि रोशन यांच्या पारीचा अंत झालाय, फटकेबाजीचा वेग मात्र मंदावला, कारण रोशनच्या बॅटमधून बॅक टू बॅक 3 चौकार सुद्धा आपण अनुभवलेत. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि यावेळी मात्र चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. मैदान सुसज्ज आहे आज. खरं म्हणायला गेलं तर असं मैदान कमतरतेत मिळतं, परंतु यावेळी त्या मैदानावरती मला वाटते पुढची DPL सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. एक भव्य दिव्य नाईटची स्पर्धा सुद्धा याच मैदानावरती होणार आहे. अजून बरेच काही गुलदस्ते आहेत, परंतु DPL मात्र याच मैदानावरती असणार. दहिवली प्रीमियर लीग. चांगला बॉल यावेळी गोलंदाज राजनच्या माध्यमातून. कौतुक करावं लागेल राजनचा, कारण ज्या पद्धतीची एक इकॉनॉमी असते आणि ती इकॉनॉमी स्पेल मैदानावरती ते हाताळत आहेत. कारण पहिल्या मॅनेटरी पॉवर प्लेच्या षटकात 9 धावा मी तर म्हणेल फार कमतरतेत दिल्यात. कारण मॅनेटरी पॉवर प्लेच्या षटकात त्या धावा कमी देणं हे म्हणजे समोरच्या टीमवरती प्रेशर करणं होतं. आणि इथे पहा चांगला बॉल. दादा आमचे प्रवीण दुगाडे नेहमी म्हणतात सरळ धावा येत असतील तर वाकड्यात शिरण्याची गरज नाही आहे. त्याच्यावरती त्यांचे बरेच डायलॉग आहेत. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. पुन्हा एकदा याच्यासाठी मराठीतला जुना फेमस डायलॉग आहे, धर पकड कोंबडी पकड असा प्रकार आहे. कारण फिल्डर या क्षणाला चुकी होणं ही फार मोठी निराशा आहे. कारण चला स्पीडअप करा प्लीज, डोंट वेस्ट टाइम. कारण वारंवार सातत्याने मी म्हटलं की उन्हाचा तडाखा आहे. सर्व खेळाडूंना कळकळीची नम्र विनंती आहे की मैदानात प्रवेश करताना जरा आपल्या पाण्याची लेवल शरीराची ती मात्र चेक करून जा. आणि जर असं काही वाटत असेल तर मैदानावरती जागेच खेळ सोडला तुम्ही तरी हरकत नाही आहे. आमची खऱ्या अर्थाने KTC लाईव्हची संपूर्ण टीम, अजिंक्य पवार, जसं योगेशने मगाशी म्हटलं की क्वालिटी विथ क्लॅरिटी, खरोखर एक जबरदस्त. आणि कर्जत तालुक्यात आत्तापर्यंत या 2 ते 3 वर्षात त्यांचा प्रवास फार चांगला पाहायला मिळाला आहे. चांगला फटका आगे हवाई सपर क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत लँड होईल बॉल, त्याच्यानंतर मात्र इथे दुसरी धाव कंप्लीट. 2 धावेने चौथ्या षटकाला मात्र सुरुवात झाली आहे. दिनेश नावाचा गोलंदाज आपण पाहतोय. 3 विकेटचं नुकसान, परंतु धावसंख्येला फार मोठा ब्रेक. कारण बऱ्याचशा काळानंतर राजनच्या शेवटच्या बॉलवरती एक चौकार मोठा फटका पाहायला मिळाला होता, ती सुद्धा फिल्डरची चुकी होती. परंतु यावेळी काय घडतंय, कारण दिनेश आहे गोलंदाजीला
राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला फटका. पुन्हा एकदा लॉंग ऑफकडे चेंडूला ट्रॅव्हल केलं अलॉंग द कार्पेट आणि त्याच्यानंतर मात्र एकच धाव. फटका मैदानात पहा, जितक्या जोरात खेळाल तितक्या जोरात ती फिल्डिंग होते आणि त्याच्यानंतर तितक्याच धावा कमी येतात. परंतु जसं स्लोवर गतीत फटका येईल त्यावेळी मात्र मैदानात स्थित असताना बॉलवरती तुम्ही धावा धावू शकता. तिथे गॅप सिलेक्शन फार महत्त्वाचं असतंय. दिनेश गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहा थोडासा फरक जाणवला, साईड चेंज केली त्याच्यानंतर मात्र एकच धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते. अगदी संत गतीने क्रिकेटला वाटचाल केली आहे. वर्धना पायल 11 आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय स्वप्नील 11. दिनेशजी वाघमारे, सुनीलजी भोई या दोन संघ मालकांच्या दरम्यान चालू असलेला क्रिकेटचा संघर्ष जो जिंकेल त्याचा प्रवास या चमचमत्या ट्रॉफीपर्यंत आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अप्रतिम गोलंदाजी. यॉर्कर लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा यशस्वी झाला आहे. त्यानंतर डॉटची संगता करतोय. ज्यावेळी एक संधी असते तुमच्याकडे हुकमी बॉलर, कधी कधी काय होतं शेवटच्या क्षणाला जर तुम्ही बॉलर नसेल तर मात्र फार मोठी दिरंगाई होते. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. साकलदोर बांधलेत पायात दिनेशा गोलंदाजाने. समोरचा बॅटर आपण पाहतोय तो म्हणजे भाऊ आगिवले. खरं म्हणायला गेलं तर भाऊ तुमच्या नावातच आग आहे. सध्या मैदान तुम्हाला पेटवायचं होतं परंतु दिनेश या बॉलरने हे मैदान आता पेटवायला सुरुवात केली आहे. सावध पावित्र्याचा फटका. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचले ते अद्यापर्यंत 34 या आकड्यावरती. चौतीस धावा धावफलकावरती. 8.50च्या सरासरीने अद्यापर्यंत धावा कुठल्यात. 5 षटकांच्या या खेळामध्ये जर तुम्ही पाहायला गेलात ना तर मात्र संधी निर्माण करायची असते. कधी कधी क्रिकेटमध्ये पहा शेवटची काही षटके असताना त्यावेळी 10ची सरासरी कंटिन्यू ठेवली जाते परंतु इथे 5च षटके आहेत. अशा वेळी 50 धावा तुमच्या धावफलकावरती येणं अपेक्षित आहे. धावा जाऊन पोहोचल्यात त्या 34 आकड्यावरती. 34 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. जाऊया फायनल ओव्हरकडे. फर्स्ट इनिंगच्या. फार चांगला बॉल. यावेळी आपण पाहतोय गणेश गोलंदाजी मार्कवरती. गणेश टू गणेश. आणि खरं म्हणायला गेलं तर दोघेही गणेश वाघमारेच आहेत. म्हणजे आता या दोघांच्या मध्ये फार मोठा कडवा संघर्ष आहे. लेफ्ट हँडेड गणेश बॅट्समन जरूर पाहायला मिळतोय तर एकीकडे आपण पाहतोय राईट अप ओव्हरचा मारा करतोय तो मात्र गोलंदाज गणेश. पण तू पुन्हा एकदा समीकरण पाहायला मिळत आहे. गणेश अद्यापपर्यंत जर तुमच्या बॅटिंग लाईनचा विचार करायला गेला तर 10 बॉल तुमच्या वाट्याला आलेत आणि या 10 बॉलमध्ये संघासाठी धावा कमवल्यात त्या मात्र 9. फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा एकेरी स्वरूपातली धाव येईल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावत आहे.
वरती या. साऊंड सिस्टीम खरं म्हणायला गेलं तर फार चांगली आहे आज. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. फार संत गतीने क्रिकेट पाहायला मिळालं. चांगला फटका यावेळी मात्र फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण अगदी जमेची बाजू. एकच धाव यावेळी जरूर येईल. एका धावेच्या मदतीने एक रनआउटची संधी पाहायला मिळते. भाऊ आगिवलेच्या पारीचा इथे अंत झालाय. तर डॉट बॉल आहे ना, तुम्हाला क्रिकेटमध्ये डॉट बॉल ज्याच्यावरती कोणताही आकडा आपल्याला पाहायला मिळत नाही, केवळ डॉट. आणि अशा परिस्थितीत हा डॉट बॉल क्रिकेटमध्ये बॅटरला खंगून खंगून मारत असतो. आणि तोच प्रकार सध्या मैदानात पाहायला मिळाला आहे. कारण भाऊ आगिवलीच्या बॅटिंग लाईनला जर पाहायला गेला, 3 गणेश वाघमारे यावेळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला स्ट्रोक यावेळी हवाई सफर. मनगडातली ताकद का मी स्ट्राईक माझ्याकडे ठेवले आणि ब्रेक या ठिकाणी झालेला आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय आदिवासी प्रीमियर लीग. आणि नक्कीच आम्हाला या स्पर्धेत संधी दिली त्याबद्दल आपलं मनापासून कौतुक. सध्या नेवालीचं मैदान आमच्यासाठी तितकंच वाट पाहत आहे, त्यामुळे आपल्या सर्वांची या ठिकाणाहून रजा घेतो आणि मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो या चेतन. आपण फार सुंदर आवाज आहे चेतन यांचा, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर आमचे योगेश ढोले हे सुद्धा सध्या लीड करतायत. सध्या 5ही दिवस या स्पर्धेला लीड करतायत. मनस्वी आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा असतील. भेटूया पुढच्या वर्षी. आता आणि जतीन राज
11 या दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि या दोन्ही टीमच्या माध्यमातून नाणेफेकीचा कॉल आदिवासी क्रिकेट कर्जतचे असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वागचौरे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. 44 धावींची गरज आहे वर्धना पायल 11 या टीमला, कारण पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं स्वप्नील 11 टीमने 43 धावा धावफलकावरती जमा केल्या आहेत आणि सलामीची जोडी दिनेश आणि जगदीश अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आगमन झाले. चला जिगरी ग्रुप टीमचा कर्णधार आणि जतीन राज 11 टीमचा कर्णधार या लगेचच नाणेफेकीसाठी. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं तसेच घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेणाऱ्या तमाम आमच्या क्रीडा रसिकांचं आम्ही पुन्हा एकदा आदिवासी प्रीमियर लीग कर्जत 2024-25 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत. खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ती KTCची संपूर्ण टीम यांचं सुद्धा आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. जिगरी ग्रुप टीमचा कर्णधार आणि जतीन राज या टीमचा कर्णधार या लगेचच आपण नाणेफेकीसाठी. आजचा अगदी मेगा फायनलचा दिवस आहे आणि या दिवसामध्ये मात्र 8 टीम क्वालिफाय झाल्यात. त्यामधनं जर आपण पाहिलं तर 51-61 वॉरियर्स निलेश झुगरे यांची टीम 4 टॉपमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर शिवशक्ती 11 काय जबरदस्त मॅच आपण पाहिली आणि ती सुद्धा इथून बॅटची कडा पहिल्याच बॉलवरती विकेटचं झालंय पतन आणि पहिल्याच बॉलवरती एक मोठा मासा गळाला लावत असताना गोलंदाज करणला आपण पाहू शकाल ठोकडीचे. करून दिलाय करण या गोलंदाजाने. दिनेशला मात्र 0 या धावसंख्येवरती तंबूचा रस्ता दाखवण्यात यशस्वी ठरलेत. लक्ष छोटा आहे, 5 षटकामध्ये 43 धावा करायच्या आहेत, परंतु गोलंदाजाने सांगितलं की मात्र या धावा तुम्हाला सहजासहजी आम्ही करू देणार नाहीयेत, कारण पॉवर प्लेचं षटक होतं. या षटकामध्ये 10 ते 12 धावा येणं गरजेचं होतं, परंतु पहिल्या चेंडूवरती करणने मात्र पहिला विकेट प्राप्त करून दिलाय टीमला. टॅप करण्याचा प्रयत्न अगदी धीम्या गतीने टॅप करायचा होता, पडल्यानंतर अतिरिक्त चेंडूने उसळी घेतली आणि याच उसळीवरती हा फलंदाज बीट झाला. दुसरा चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून फेकला गेला, हा देखील चेंडू चांगल्या टप्प्यावरती फेकला, याही चेंडूवरती धाव येत नाहीये. फुलटॉस बॉल मिड विकेटला चेंडूला ट्रॅव्हल्स केला, डीपला क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव मिळेल आणि एकेरी धावेच्या बरोबरीने इथून मात्र वर्धना पायल 11 टीमने आपलं अकाउंट चालू केलंय. 3 चेंडू नंतर धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 1 धाव आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव धावफलकावरती ऍड झाले. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना करणची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जगदीश नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवरती, चांगला फटका पॉइंट बीट केलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत आणि चेंडू मात्र सीमारेषा ओलांडत असताना या बॉलवरती आलाय चौकार. करण गोलंदाज आहेत. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केला होता.
जगदीशचा सुद्धा चांगला फटका कव्हरच्या दिशेने चेंडूला ढकललाय. पुन्हा 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतात. शर्यत लागली जाते परंतु शर्यत मात्र चेंडू जिंकतोय आणि जगदीश मैदानाच्या आतमध्ये आहे. 44 धावांचा पाठलाग करत असताना यावेळेस जोरदार अपील, परंतु ऑफिशियल पंच संजय यांनी सांगितलं की पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती 9 धावा आपण पाहतोय. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 44 धावांचं लक्ष समोर आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. इथून जाऊया आपण डीजे कडे. ऍड होतील. चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं आणि एकेरी धाव आपल्या टीमला आणि तसंच वर्धना पाहिलेली वन टीमला मिळवून देत असताना फलंदाज आपण गणेशला पाहू शकाल. जगदीशच्या बॅटमधनं एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. अगदी वाट पाहिली आणि इथून चेंडूची वाट लावली. चेंडू सीमा पार या बॉलवरती आलाय. चौकार. हा तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी जगदीशला आपण पाहू शकाल. अजून एक त्याच पद्धतीने चेंडूला ढकलायचं होतं. अगदी पॉइंट गली मधनं चेंडूला ट्रॅव्हल्स करायचं होतं परंतु चेंडूने अतिरिक्त उसळी घेतली. पडल्यानंतर अतिरिक्त चेंडूने उसळी घेतली आणि या चेंडूवरती जगदीश हा फलंदाज बीट झाला. म्हणजे चांगली गोलंदाजी आपण म्हणावी लागेल गणेशची, ज्याने मागच्या चेंडूवरती चौकार देखील खाल्ला होता. पुन्हा एकदा अतिरिक्त उसळीने बीट झालेत फलंदाज जगदीश. सुंदर गोलंदाजी. आता मात्र या गोलंदाजाने ओळखलंय की जगदीश सारख्या फलंदाजाला कशा पद्धतीने रोकायला हवं. अगदी पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतोय चेंडू आणि याच उसळीवरती हा फलंदाज बीट होतोय. मागच्या 2 चेंडूवरती याच पद्धतीने चेंडू फेकलेत गोलंदाज गणेशाने, परंतु आता मात्र फटका फसला आहे आणि चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. तिसरा चेंडू
ने गोलंदाजी केली. ओळखलं होतं की जगदीश कुठेतरी ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकल्यानंतर थोडासा चेंडूला उसळी दिल्यानंतर बीट होतोय आणि पुन्हा तिसरा चेंडू सुद्धा त्याच पद्धतीने फेकला आणि जो सापळा रचला होता ना त्या सापळ्यामध्ये जगदीश या फलंदाजाला पकडण्यात यशस्वी ठरले. गोलंदाज गणेशचं कौतुक करावं लागेल. एक धाव आणि ते खराब क्षेत्ररक्षण आणि इथून चुकी झाले मोहनची. मी तर म्हणेन फलंदाज बाद झालेत. चांगली सुरुवात आपण पाहू शकाल. मागच्या ओव्हरमध्ये गणेशने चांगली गोलंदाजी केली. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकानंतर धावफलकावरती 15 धावा आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा करणला आपण पाहू शकाल. 44 धावांचं लक्ष आहे. वर्धना पायल 11 टीमला जर या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर मात्र 44 धावा या कराव्याच लागतील. करण गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल 15 धावा धावफलकावरती आहेत. हा चांगला बॉल अगदी उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू ठेवलाय. फलंदाजाने मात्र कट करण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. चांगली गोलंदाजी करणची म्हणावी लागेल कारण लक्ष छोटा आहे. 44 धावांचा बचाव करत असताना चांगली गोलंदाजी. या वेळेचा हा कट केला चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतील परंतु चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे. 4 धावा मिळतील. 19 धावा फलकावरती. अगदी धीम्या गतीने फक्त चेंडूला दिशा दिली आणि कव्हर पॉईंटच्या मधून चेंडूला ट्रॅव्हल्स केलं 4 धावेसाठी. 19 धावा फलकावरती आपण पाहतोय तिसरं षटक मार्ग. ॲडव्होकेट सन्माननीय आदरणीय कैलासजी मोरे साहेब यांचे इथे शुभ आगमन झालंय. तसेच पत्रकार साहेब कैलासजी महागले साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. तसेच पत्रकार जगदीश दगडे साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. तसेच पत्रकार रोशन दगडे साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. या सर्वांचं आदिवासी प्रीमियर लीग कर्जत 2024-25 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक 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 असं स्वागत आहे. अगदी वेळात वेळ काढून कैलासजी साहेब इथे उपस्थित झालेत. त्या सर्वांचं
ते मॅच चालू आहे. स्वप्नील 11 विपक्ष वर्धना पायल 11 या दोन टीमच्या माध्यमातून चांगली मॅच पाहायला मिळते. पहिलं सत्र आपण पाहिलं. स्वप्नील 11 टीमने 43 धावा धावफलकावरती जमा केल्या. खोलवरचा टप्पा, अगदी ब्लॉक होलचा हा चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यावेळेस गोलंदाज करणच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि यावरती फक्त आणि फक्त सिंगल धाव खर्च केली. सांघिक धावसंख्या आपण पाहू शकाल 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावरती. अजूनही येणाऱ्या चेंडूमध्ये 22 धावीची गरज आहे. अजूनही येणाऱ्या चेंडूमध्ये 22 ची गरज आहे. गणेश सारखा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, परंतु एका साईडने विचार केला तर करण चांगली गोलंदाजी करत असताना यावेळेचा गणेशच्या बाटमधला हवाई सप्पर चेंडू आउट ऑफ द पार्क आलाय. खणखणीत आणि दणदणीत महत्व मिड विकेटच्या डोक्यावरना खेचलेला एक जबरदस्त षटकार. 44 धावांचा पाठलाग करत असताना गणेश मैदानामध्ये आहे ना, तोपर्यंत नक्कीच वर्धना पायल 11 टीमच्या बाजूने मॅच असेल. चौथं षटक गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज पाहू शकाल आपण. संकेत वाघमारे या षटकामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. संकेतला विकेट घ्यावे लागतील. संकेतला योग्य टप्प्यावरती चेंडू फेकावे लागतील. डॉट चेंडू फेकावे लागतील आणि विकेट मिळवाव्या लागतील. ते सर्रार चेंडू पडल्यानंतर अगदी खालती हा बॉल राहिला आहे. या बॉलवरती धाव येत नाहीये. 28 धावा धावफलकावरती. 44 धावांचा पाठलाग करत असताना वर्धना पायल 11 टीमला आपण पाहतोय. हा सुद्धा चांगला बॉल. याही बॉलवरती धाव येत नाहीये. अगदी ऑस्टिकच्या बाहेर चेंडूला ठेवलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. इथे सिंगल काढावी लागेल. गणेशला स्ट्राईकला आणावे लागेल, कारण प्रत्येक बॉल निर्धाव बॉल तुम्हाला नक्कीच पराभवाकडे घेऊन जाईल. यासाठी एकेरी दुहेरी धावेवरती भर द्यावा लागेल. बंटी या फलंदाजाला ते करावं लागेल. चेंडू हवेमध्ये अगदी थर्डमॅन एरिया बीट केलाय आणि चेंडू निघून चाललाय सीमारेषे पलीकडे. असावी. 9 चेंडू आणि 12 ची गरज. हा चेंडू सुद्धा चांगला आहे. चांगला चेंडू आहे. डॉट बॉलची अजून इथून मात्र विकेटचं पतन झालंय. दशरथ सुद्धा माघारी परतलाय आणि आता समीकरण बदललं गेलंय मित्रांनो. इथून मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये पोहोचले.
चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज आता मात्र 8 चेंडूमध्ये 12ची गरज. चांगली मॅच. हे 2 महत्वाचे चेंडू असतील आणि या 2 चेंडूमध्ये जर का एका दुसरा विकेट घेतला, एका दुसरा डॉट बॉल आला तर अंतिम षटकामध्ये मॅच जाईल आणि अंतिम षटकामध्ये अगदी संघर्ष पाहायला मिळेल दोन्ही टीमच्या माध्यमातून. परंतु एक बाजू जमेची वरदाना पायल 11च्या बाजूने मॅच जोपर्यंत गणेश मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत नक्कीच या मॅचमध्ये वरदाना पायल 11 टीम असेल. परंतु गणेशला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं असेल. तसं मात्र घडत नाहीये. गणेश नॉन स्ट्राईकला आहे, त्याला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं असेल. जर का या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर गणेशला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं असेल. परंतु याही चेंडूवरती स्ट्राईक मिळत नाहीये, कारण तिसऱ्या षटकातल्या अंतिम चेंडूवरती गणेशने एक जबरदस्त षटकार ठोकला होता. परंतु चौथ्या षटकाचा जर विचार केला ना तर गणेशला स्ट्राईक मिळाली नाहीये. अगदी 5 चेंडू गणेश नॉन स्ट्राईकला उभा आहे. उर्वरित फलंदाज फक्त येतात, चेंडू खेळतायत, परंतु धाव मिळत नाहीये आणि गणेशला स्ट्राईकवरती आणणं गरजेचं असेल. यावेळेस पुन्हा बॅटची एज लागले. चेंडू मात्र नशिबाचा चौकार. नशीब बलवान तर फलंदाज पहिलवान. काय करेल मित्रा गोलंदाज. ठोक डीजे. चार धावेसाठी आलेला दर्जेदार चौकार. परिस्थिती
ने मात्र मॅच समाप्त केले.